आजच्या या नगर परिषद 7 पासून 12 पर्यंत प्रभागासाठी आमंत्रित केलेले पाहुणे आहेत. बीजेपीचे बोलावले विष्णुभाऊ कुराळे, त्यानंतर सेनेचे बोलावले म्हणजे शिंदे राजाभाऊ गायगोले आणि काँग्रेस पक्षाचे बोलावले शहर अध्यक्ष आतिश भाऊ शिरबाटे. नमस्कार. 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 तुम्हाला प्रत्येक तुमच्या पक्षाची भूमिका प्रामाणिकपणे तुम्ही मांडाच, पण जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटतं की नाही माझी सीट इथे थोडीशी कमकुवत आहे, अशा वेळेस तुम्ही इमानदारीने तिथं भूमिका लोकांपर्यंत गेली पाहिजे. आता आपण 8 अ आणि ब चं विश्लेषण घेऊ. या 8 अ मध्ये ओबीसी महिला आहे आणि ह्या ओबीसी महिलांमध्ये काळे रेखा गजानन ह्या घड्याळावर उभे आहेत, बोरेकर वर्षा विनोद ह्या हातावर उभा आहेत म्हणजे पंजा, आणि वाकोळे सविता जयंत ह्या तुतारी वाजवणारा माणूस. म्हणजे या दोन्ही प्रभागात 4-4च उभे राहिले आहेत अ आणि ब मध्ये. आपण पहिल्यांदा विश्लेषण करताना तो घुसण्याचा आव म्हणतात, जसं सोनिया गांधीच्या पक्षाचा एखादा निवडून आला म्हणजे उभाटा सेनेचा उडतो, कारण तो बीजेपीच्या विरोधात आला म्हणून. तशीच परिस्थिती सेनेची म्हणजे शिंदे गटाची झालेली आहे. इथे त्याचं कोऑपरेशन आहे. काय म्हणते तुमचा उमेदवार? आता कसं आहे, या गटामध्ये आम्ही उमेदवार दिला याच्यासाठी की आमच्याजवळ सशक्त उमेदवार नव्हता, आणि सशक्त उमेदवार नसल्यामुळे वेळेवर युतीचं फिसकटल्यामुळे मग आता धावपळ केल्यापेक्षा युतीच्या वरच्या लेवल युतीमध्ये जे आपले घटक पक्ष आहेत त्या घटक पक्षासाठी आपण प्रयत्न करायचे, आणि ते आहे राष्ट्रवादी अजित पवार गटचे रेखा गजानन काळे. तुमचं म्हणणं काय? तुमचा तिथं उमेदवार आहे बोरेकर वर्षा विनोद. हा प्रभाग 8 ओबीसी महिला या प्रभागात वर्षा विनोद बोरेकर यांचे भाऊ त्या ठिकाणी मागील 2 काळात ते उभे होते आणि 40-30-35 मतांनीच त्यांचा पराभव झाला होता, आणि 9 वर्षात त्यांनी केलेलं सातत्यानं कार्य याची दखल घेऊन आम्ही त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. आणि याची पण आम्हाला शाश्वती नाही तर 100% खात्री आहे ते त्या ठिकाणी आमचे काँग्रेसचे उमेदवार निवडून बहुमताने येतील. मरता हो क्या नाही करता, इथं हे मन परफेक्ट लागले. म्हणजे परिस्थिती अशी निर्माण झाली की एकामेकाच्या विरोधात बोलणारे आज त्यांना एकत्रित बोलावं लागतात. ते बोलावं लागते त्यांना घड्याळ म्हणजे काळे रेखा गजानन यांच्यासाठी, आणि तोही उमेदवार आयात करावा लागला. म्हणजे अशी परिस्थिती या 2 पक्षांची म्हणजे शिंदे आणि बीजेपी झालेली आहे. काय दादा तुम्ही रेखा गजानन काळे यांच्यावर बोला. आयात करायला त्याला तिकीट मिळाले नाही. अरे आमचा पक्षात होता ना तो, तुमच्या पक्षाचा काय? आम्ही तिकीट दिलं त्यांना. म्हणजे तुम्हाला तिथे तुमचा स्वतःचा कॅन्डिडेट भेटला नाही, तुम्हाला तिथे कॅन्डिडेट होता आमच्याकडे, पण जर आम्हाला मिळाला ऐकत पाण्यासला भगदार पाण्याला मिळाला आम्ही काय करणार? आता इथं 3 कॅन्डिडेट आहेत ओबीसी महिलामध्ये, आणि तिन्ही टफ आहेत. कोणी म्हणते वाकोळे सविता जयंत निघते, कोणी म्हणते बोरेकर वर्षा विनोद निघते, काळे रेखा गजानन. पण मला असं वाटतंय की इथे जो मतदार मुस्लिम समाजाचा ज्यांच्या इकडे फिरेल त्यांचीच इथे निवडून येण्याची शक्यता आहे. तर आपण वळू 8 ब. इथं ठाकरे वृषाली आदेश घड्याळ, विल्लेकर बबिता सागर धनुष्यबाण, समीन परवीन सय्यद नईम हात, आणि सायमा बानो जाकीर खान तुतारी वाजवणारा माणूस. आता इथे परिस्थिती तेच निर्माण झालेली आहे. आपण पहिल्यांदा जो घड्याळ करे म्हणजे ठाकरे वृषाली आदेश, आता ह्यात दिल्यात बीजेपीच्या काय परिस्थिती आहे? आम्ही त्यासाठीच युती केली, त्याची केली, त्याला लोकसभा दिला आम्ही राष्ट्रवादीला. हा आमचा बेनिफिट आहे, आणि याचाच बेनिफिट आम्हाला नगराध्यक्षाच्या निवडणूक अध्यक्षपदाला मिळणार आहे. मागच्या अप्रभागात तुम्ही घड्याळला समर्थन दिलं, मागच्या निवडणुकीत यांनी. आता तुमची परिस्थिती काय? आमचा उमेदवार आहे तिथे. मग मागच्या वेळेस तुमचा उमेदवार आहे, मग तुम्हाला कधी पंचित पडत नाही काय? एकाच वार्डात तुम्ही यांना समर्थन देता आणि दुसऱ्या वेळेस त्याला स्वतःचा कॅन्डिडेट. वार्ड एरिया वेगळा आहे. बाबडीमध्ये 3 प्रभागामध्ये 3 वार्ड आहेत, 8 अ, 8 ब, 8 क. 8 अ मध्ये आमचा उमेदवार नसल्यामुळे आमची जे
हे आहे लढाई आहे, ही मैत्रीपूर्ण लढाई आहे. ही काही आमची अशी एकदम कट्टर लढाई नाही, मैत्रीपूर्ण लढाई आहे. जिथे त्यांना आमचा उमेदवार नव्हता त्या ठिकाणी आम्ही त्यांना मैत्रीपूर्ण लढत करता करता त्याने नारायण बंधू म्हटलं नितेश आणि निलेश राणेनं एकदम टोकार गेले, बीजेपीचे त्याचे पैसे पकडले. तो भाग त्या राजकारणाशी आम्हाला आमच्या नेत्याचा आदेश असा आहे की आपली ही लढाई काही वैराची लढाई नाही आहे, आपल्याला मैत्रीपूर्ण लढत करायची आहे आणि जनसामान्यासाठी लढायचं आहे. जो जनता कौल देईल तो आपल्याला स्वीकारायचा आहे. आणि म्हणून आम्ही आता इथे आम्हाला उमेदवार होता, आमचा कार्यकर्ता, ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे, त्यामुळे कार्यकर्त्याला नाराज करता येत नाही. कार्यकर्त्याला उमेदवार दिली. सागर विल्लेकर हा कार्यकर्त्याच्या त्या पत्नीला तिकीट दिली आहे. काय म्हणजे तुमचा हात सामीन परवीन सय्यद नदीम समीना बानो समीना परवीन सय्यद नदीम यांचे सासरे त्या एरियातले 6 टन मध्ये नगरसेवक होते आणि त्या 6 टन मधल्या नगरसेवकाचं कार्य, या कार्याची दखल घेऊन त्या ठिकाणी आम्ही त्यांना उमेदवारी दिली. उमेदवारी देत असताना त्या ठिकाणची नवीन जे पुनर्वसनाचा जो एरिया त्या ठिकाणी नवीन आलेला आहे, त्यामुळे एक त्या एरियातला कॅन्डिडेट, एक बाबळीच्या साईडचं कॅन्डिडेट, अशा 3 एरियातले 3 कॅन्डिडेट देऊन आम्ही त्या ठिकाणी आमच्या ह्या समीनाताई बहुमतानंच निवडून येतील अशी मला अपेक्षा आहे. त्यांना उभं केलं म्हणजे तुम्ही घराणेशाहीला प्राधान्य देऊन राहिले असं म्हणण्यास हरकत नाही. नाही, घराणेशाहीचा विषय नाही. आम्ही याच्या अगोदरच सांगितलेलं आहे की आमची गोपनीय सर्वे करणारी टीम होती, त्या गोपनीय सर्वेच्या नुसारच मेरिट लिस्ट नुसार. तुम्ही गोपनीय सर्वे सांगूच नका, देवदास काळेचं ज्वलंत उदाहरण आहे, त्यामुळे तिथं न बोललेलं बरोबर. दुसरा विषय असा आहे त्यांना एबी फॉर्म दिला गेला होता. म्हणजे एबी फॉर्म दिल्यानंतर तुमचे पाय काटले. याच्यात एबी फॉर्म जास्तीच येऊन आले 2-2, 3-3. याचा अर्थ एकही नाही आहे. वरचं नेतृत्व वेगळं आहे, खात्याचं वेगळं आहे. वरचं नेतृत्व पाय छाटून आलं, खात्या नेतृत्वाचं. तेच परिस्थिती तुमच्या तुमच्याही म्हटलं एक यांच्या पक्षात बाळासाहेब हिंगणेकर बाजूला गेले. 3 टर्म तुमच्या पक्षात म्हटलं रवींद्र उर्फ बाळासाहेब वानखडे. दाढीवाला पत्रकार सांगे त्रिमूर्ती मूर्ती काय नाही, एक टर्म पाहिला करता. म्हणजे कमकोट कोण झालं? काँग्रेस. अच्छा, मग तुम्ही बीजेपीचे समर्थक नाही आहे, तुम्ही बीजेपीचे माणसं नाही, बीजेपीचे माणसं. नाही, बीजेपी भारतीय जनता पार्टी. दुसरा विषय आहे 8क या प्रभागात. हा एकच प्रभाग आहे जिथे 3 क आहेत. हा थोडासा एपिसोड लाभेल पण उपाय नाही. अजिम पटेल घड्याळ, ठाकरे राम देवदास धनुष्यबाण, फिरोज खान अशरफ खान पतंग म्हणजे पक्ष का एमआय इथं पंचित पडणार आहे आता काँग्रेसला. मोहम्मद आसिफ शेख जहांगीर गॅस सिलेंडर अपक्ष नाही. मोहम्मद शफीक अब्दुल रफीक तुतारी वाजवणारा माणूस. शेख नसीम शेख इस्माईल हात. तुम्ही सारे वसीम भाई. हा तुम्ही इथं सर्व मुस्लिमच दिले आहेत. पण आता मला असं वाटतं की जे अचलपूरच्या याच्यात हे बोलली होती की काँग्रेस पक्ष हा मुस्लिमांचा आहे, तर मला असं वाटतं बाबळीत हा काँग्रेस पक्ष टोटल मुस्लिमांचा आहे. काय म्हणजे तुमचा कॅन्डिडेट? त्या ठिकाणची 60-65% जवळपास मुस्लिम बहुल एरिया आहे आणि त्यामुळे तुम्ही तुमचं प्रत्येक याचं विश्लेषण माझा कॅन्डिडेट निवडून येईल हे तुम्ही म्हणसालच आणि मुस्लिम बौद्ध एकत्र होतील हेही म्हणसालच. त्यामुळे तुमचे कॅन्डिडेट निवडून येतात असं तुम्हाला म्हणायचं आहे. पण इथं तुम्ही मान्य करता का की तुम्ही मुस्लिम जो समाज आहे याच्यावर पब्लिक डिपेंड आहे म्हणून? कारण सर्व तुमचे उमेदवार तिथे मुस्लिम आहेत, मग तुम्हाला हिंदू मताची जरूरत नाही. नाही, 2च मुस्लिम आहेत, 1 हिंदू आहे. 3 पैकी 2 मुस्लिम आहेत, 1 हिंदू आहे. शेख नसीम किती मतांनी? हा जवळपास वसीमबाईंचं कार्य, सामाजिक कार्य एवढं त्या प्रभागात तुफान शक्तीचं आहे की यांची अपेक्षा आम्हाला 400 मताच्या लीडनंच हा उमेदवार निवडून येईल याची शाश्वती. ठाकरे राम देवदास धनुष्यबाण. बिलकुल आमचा राम जो आहे हा सुद्धा तळागाळातला कार्यकर्ता आहे. एक शिस्तबद्ध शिपायासारखे तो काम करणारा माणूस आहे आणि त्यामुळे त्याच्या तरुण वर्गाशी खूप संपर्क आहे. आम्ही थोडासा यावेळेस हाही विचार केला की तरुणाला संधी मिळाली पाहिजे, नवीन पिढी समोर आली पाहिजे आणि त्यामुळे ज्याच्या घरात राजकीय वारसा आहे त्याला पुढे आणण्यापेक्षा जे काम करतायत त्यांना सुद्धा कुठेतरी राजकीय क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली पाहिजे. या हेतूनच आम्ही त्याला उमेदवारी दिली आहे आणि निश्चित तो त्या संधीचं सोनं करेल आणि चांगल्या प्रकारची मुसंडी तो मारेल असा आम्हाला विश्वास. तुमचं काय म्हणणं आहे? घड्याळ तुम्हाला घड्याळ द्यायला लागते. अजिम पटेल घड्याळ बरोबर आहे. काय म्हणते? आम्ही त्यासाठीच तर 9 सीटा दिल्या त्यांना. आमचा नगराध्यक्ष निवडून आला पाहिजे, सगळ्या गोष्टी निवडून केल्या. म्हणजे मागच्या वेळेस राष्ट्रवादी पूर्ण हे काँग्रेसच्या मागे होती, आता राष्ट्रवादी आमच्या मागे आहे. पैशावाली राजकारणामध्ये सामदाम नसते.
त्यामुळे आमची सीट नगराध्यक्ष निवडून येणार आहे नलिनी प्रकाश भाषामध्ये. अच्छा, हे काही लोकसभा विधानसभा नाहीये. बरोबर आहे. लोकसभा विधानसभा मुसलमान बौद्ध गेले, पण हे आता यावेळेस पैसे अधिकच घेतले. नाही यावेळेस साऱ्या पक्षांना माणसं उभी आहेत. त्यामुळे वोट ऑफ डिव्हिडेशन यांचं होणार आहे. आमचं वोट ऑफ डिव्हिडेशन नाही. आमचा तो कोटा 7 नंबरचा होता तो होता. आता आम्ही फर्स्ट नंबर देणार. अरे मला एक सांगा, तुमचा कोटा तुम्ही म्हणता की विभाजन होत नाही. राम हा पक्का हिंदुत्ववादी पोरगा आहे. तिथं धनुष्यबाणावर जे मतं घेऊन ते तुमचेच खाल्ले जाऊन आले ना. काही ठिकाणी होत असेल पण एवढं होणार नाही या ठिकाणी. या मग तुम्ही ठिकाणी हे मान्य करता की काही ठिकाणी तुमचे मत हिंदू मत नाही खाल्ले जाऊन? यावेळेस या मागच्या पोस्टर मतं मोजले नाही म्हणून आम्ही हारलो असे त्या ठिकाणी सुधाकर पाटील भाषाकडे म्हणतात. हा. मग तुम्ही एपीएमसी हारले, तुम्ही जिल्हा परिषद हारले आमच्या गावच्या उमेदवाराच्या उमेदवार, मग तुम्ही कृषी उत्पन्न बाजारात हारले, नगराध्यक्ष हारले. तुम्ही हॅट्रिक केली ना हारायची. आता चौथ्यांदा हारून जाल तुम्ही. तर त्याचे ते ज्या आमदाराला समर्थन केलं तो आमदार निवडून आला, ज्या खासदाराला समर्थन केलं तो खासदार निवडून आला. ते बुद्ध आणि मुसलमानामुळे निवडून आले. काँग्रेसचे डिपॉझिट जप्त होते या मतदारसंघात. बुद्ध आणि मुसलमान तन्मत झाल्यामुळे मत निवडून आलेले आहेत. अरे मग बुद्ध आणि मुसलमान कर्म काय होतं? तुम्ही हिंदुत्व पक्के हिंदुत्ववादी आहे ना. आता होत नाही ते या नगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये होत नाही. जिल्हा परिषद मध्ये ते होणार येणाऱ्या आहे. निवडणुकीत सगळं दिसणारच आहे. आता दिसणार आहे. त्या मतपेटीमध्ये आता माहित दिसणार पडणार आहे. आहे. एकमेव उमेदवार आमचा. आता माहित पडणार आहे. आमच्या बाजूने कोण आहे? बुद्ध मुसलमान कुठे जातात ते आता माहित पडणार आहे. ते बळवंत वानखडेच्या मागे गेले त्यावेळेस. हा. आता यायच्या मागून जाते. तुम्ही एका गावचे असणार बळवंत वाटतं जास्त दाट काय करता? जात नाही करता मी. मग? बौद्ध मुसलमान समाजाने हा विचार केला. बाबासाहेबांच्या नातवाला मतं मारले. हम्म. आनंदराज आंबेडकरले तरी वडोदराने मतं मारले. निवडून आला आपला पण खासदार आमदार होते म्हणून. पण आता तसं नाही आहे. स्थानिक स्वराज्य संस्थे निवडणुकीमध्ये काँग्रेसला आता माहित पडणार आहे झाला टेका भाव. अरे त्याईले सुरुवात 600-700 करून करते. बौद्ध मुस्लिम म्हटलं एकसा येतात ना. हरिभाऊ बाळगतेपासून डिपॉझिट जप्त झालं. भारी बहुजन महासंघ मोठा होता तेव्हा डिपॉझिट जप्त होय काँग्रेसचं. हा. आता सुद्धा हेच पाळी येणार आहे काँग्रेसवर. बुद्ध मुसलमान जर टर्न झाला तर डिपॉझिट जप्तची पाळी येणाऱ्या जिल्हा परिषद नगरपालिकेमध्ये. चला आपण 8 क आता घेतलेला आहे. या वार्डाचं विश्लेषण आपण पाहिलेलंच आहे. प्रत्येकाला वाटतं की आपल्या पक्षाचा कॅन्डिडेट निवडून आलाच पाहिजे, पण येणाऱ्या काळात हे तुम्हालाच माहित आहे तिथं भारी कोण आहे आणि निवडून येणारी सीट कोणती आहे. मी जे विश्लेषण करतो हे स्वतःच्या पक्षात जरी सांगत असेल, पण मी जे विश्लेषण करतो हे मी तिथल्या वार्डाची परिस्थिती पाहूनच करतो. म्हणूनच मी प्रत्येक दिवशी एकच वार्डात का घेतो, त्यासाठी मी प्रत्येक वार्डात फिरतो आणि त्या प्रत्येक वार्डात कोण कोण निवडून येईल याची शाश्वती बाळगतो. तर मी यावेळेस 8 क हा जरा क्रिटिकल वार्ड आहे. यामध्ये सांगता येत नाही, पण बाकी ज्या वार्डातल्या विषय आहे तिथं बीजेपी आणि काँग्रेस यामध्ये चांगली टक्कर आहे. आता भाऊसाहेब शिंदे म्हणजे सेनेचे आहेत, पण त्या वार्डात ते कमकुवत आहेत हे त्यांनी मान्य करायला पाहिजे. फक्त तिथं तुतारीचा एक कॅन्डिडेट जो आहे जयंत वाकोडे यांना जर बीजेपीच्या आतून समर्थन असलं तर ते निवडून यायची शक्यता आहे. कारण तिथे वाकोडे कंपनी हे सोयरे सोडणार नाही. तिथे ते नलिनताई भासाकडे यांना नक्कीच वोट मारतील. असेच व्हिडिओ पाहण्याकरता पाहता गन्ना का फांदा युट्यूब चॅनल प्रस्तुत करा गणेश साखरे, कॅमेरामॅन जगदीश बर्डेसह.